आम्ही सूर्यदत्ता लॉ कॉलेजचे विद्यार्थी आम्ही आज पथनाट्य सादर केलं। ते पथनाट्य संदर्भात होतं आणि त्या पथनाट्यामागचा हेतू इतकाच होता की लोकांनी मतदान करावं आणि आपली लोकशाही बळकट करावी। आणखीन सूर्यदत्ता लॉ कॉलेजचे जे आमचे प्राचार्य आहेत त्यांनी आमचं स्किट बसवलं। आणखीन आम्हाला एक डायरेक्टर चांगले लाभले। नमस्कार, मी वैभव कदम, सूर्यदत्ता लॉ कॉलेजचा स्टुडंट। आम्ही मोजके 30 मुलं आहेत आता सध्या इथं GM रोडला आलो आम्ही। आपलं म्हणण्याचं हेच हेतू आहे की वोटिंग करणं हे महत्त्वाचं आहे। व अरे आपण बरेचसे तालुक्यांचं व जिल्ह्यांचं जर वोटिंग पाहिलं तर वोटिंग रेंज खूप कमी पडतं। ते कमी पडलं नाही पाहिजे। आपला अधिकार आहे जो सरकारने दिलेला आहे आपल्याला। मोजके एवढ्या दिवसात आपला एक निर्णय असतो ज्याच्याने आपण सरकार निवड करतो आणि ह्याच्याने आपलं देशाची डेवलपमेंट पण होती है। मैं डॉक्टर मोनिका शहरावत सूर्यदत्ता लॉ कॉलेज से हूँ। मैं सभी लोगों से अनुरोध करूँगी कि वोट करें। वोट करने के कितने फ़ायदे हैं ये मैं क्या बताऊँ। जैसे कि आप अपनी सरकार खुद चुन सकते हैं। आप 18 साल के होते ही आपको मतदान करना चाहिए। मतदान की बहुत ही महत्वपूर्ण है। सरकार हमें बार बार बताती है कि आपको मतदान करना चाहिए। सो मैं आप सभी से अनुरोध करूँगी कि आप सब लोग मतदान करें। नमस्कार, मी राजेंद्र घनश्याम पालवे। मी स्वतः लेखक, दिग्दर्शक आणि अभिनेता आहे। या नाटकाच्या दिग्दर्शनाची जबाबदारी माझ्यावरती जीवराज सोले सर, त्यानंतर मोनिका शेरावत मॅडम यांनी दिली। त्याबद्दल मी त्यांचे मनापासून आभार मानतो। तसेच सूर्यदत्ता लॉ कॉलेज त्यांचेसुद्धा मी मनापासून आभार मानतो। हे पथनाट्य बसवण्यासाठी विद्यार्थ्यांनी खूप मेहनत घेतली आणि दिग्दर्शनाची जबाबदारी सहजलीला पार पाडण्याचा मी प्रयत्न केला। त्याबद्दल सगळ्या विद्यार्थ्यांचे मी मनापासून आभार मानतो की त्यांच्या सहकार्यामुळे, टीमच्या सहकार्यामुळे, जीवराज सरांच्या सहकार्यामुळे हे एक प्रबोधनात्मक अशा पद्धतीचं पथनाट्य आज तुम्हाला आम्हाला सगळ्यांना पाहायला मिळते। प्रत्येकाने आठवणीने मतदान करायचं आहे। मतदान करणं हे आपलं राष्ट्रीय कर्तव्य आहे। संविधानाने, घटनेने आपल्याला दिलेला तो अधिकार आहे। तो प्रत्येकाने अत्यंत जागरूक होऊन पार पाडायचा आहे। जय हिंद, जय महाराष्ट्र।